वयोवृद्ध महिलेची सोन्याची पोत खेचून नेणारे 2 आरोपी 1,90,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद। पंचवटी पोलीस स्टेशन येथे एका वयोवृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 2 अज्ञात इसमांनी महिलेची सोन्याची पोत बळजबरीने खेचून चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। सदरचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। चोरट्यांचा चोरी करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात जोरदार व्हायरल झाला होता। भरदिवसा नाशिक शहरामध्ये घरात घुसून सोन्याची पोत चोरी करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने सोशल मीडियात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना तात्काळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे सोन्याची पोत चोरी करणारे यांना अटक करण्याचे आदेशित केले होते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार संशयित आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे व नाझिम खान पठाण यांच्या गोपनीय बातमीवरून पथकाने उपनगर परिसरात पाडेकर गॅस एजन्सीजवळ सापळा लावून प्रथमेश नितीन उशीर राहणार उपनगर नाशिक, जोए डॅनियल मस्के राहणार जेल रोड यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी 3 ते 4 दिवसापूर्वी मोपेड मोटरसायकलवर एका वयोवृद्ध महिलेचा नाशिक वकीलवाडी येथून पाठलाग करून महिला घरात जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून ओढून पळून गेल्याबाबत गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड मोटरसायकल तसेच चोरलेली सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची लगड असा एकूण 1,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। अख्ख्या महाराष्ट्रात सोन्याची पोत चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला, मात्र गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने व्हिडिओमधला आरोपी पकडला। या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, महेश साळुंखे, रमेश कोळी, नाझिम खान पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, उत्तम पवार, आप्पा पानवळ, राम बर्डे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्ठी, मुक्तार शेख, राम बर्डे अशांनी केली आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी इरफान पठाण, नाशिक।